हॅलो, नमस्कार. माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना हाय आणि हॅलो. माझ्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे, ज्याचं नाव आहे मालवणी व्लॉगर अदिती. आणि आज बऱ्याच दिवसांनी व्लॉगिंगला सुरुवात केली. मागच्या काही दिवसात ना विशेष असं काही दाखवण्यासारखं नव्हतंच, तर आज आम्ही चाललोय गावी. आजच्या तिकीट अजून कन्फर्म नाही आहेत, होतील मे बी कन्फर्म. पण सगळी तयारी झालेली आहे, 99% तयारी झालेली आहे. फक्त तिकीट हातात मिळणं बाकी आहे. तर बघू, अजय ते बघतील. आणि दुसरं म्हणजे आज आमची एनिव्हर्सरी देखील आहे. पण एनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन आज काहीही नाही आहे, कारण आम्ही गावी चाललो आणि आज दिवसभर मी घाईत आहे. अजय सुद्धा ऑफिसला गेले, त्यांना सुद्धा सुट्टी नव्हती. तर म्हटलं आपण आल्यावर, गावावरनं आल्यावर आम्ही सेलिब्रेशन करू. म्हणजे जे काय आमचे प्लॅन्स आहेत ते आम्ही हे करू, पूर्ण करू. तर आत्ता तरी सगळं आवरायचं आहे, जायचं आहे म्हणून. आणि आम्ही दोघंच चाललोय, आराध्य आणि मी. त्यांना सुट्टी नाही मिळाली, तर ते नाही येत आहेत, आम्हीच चाललोय दोघं जण. तर आता इथून पुढे तुम्हाला छान छान व्लॉग्स गावाकडचे बघायला मिळतील. ऍक्च्युली ना लास्ट टाइम मी गावाला गेली होती 1-1.5 वर्षापूर्वी. मध्ये तर काय हे सगळं कोरोनाचंच होतं, त्याच्यामुळे काही जाणं झालं नाही. पण तेव्हा सुद्धा मी ठरवलेलं की मी छान छान व्लॉग तुमच्या समोर प्रेझेंट करीन, ज्या काही गावच्या गोष्टी असतील ज्या मला आवडतील वगैरे त्या. पण त्यावेळी काय झालं, बाबांची तब्येत, पप्पांची माझ्या तब्येत अचानक बिघडली आणि त्यातच ते गेले. मग ते सगळं राहूनच गेलं. गेल्यावर नंतर लगेचच 4-5 दिवसातच ह्या सगळ्या गोष्टी घडल्या होत्या आणि तिथून व्लॉगिंग बंदच पडलं होतं. आणि नंतर मग मी पुन्हा नव्याने सुरुवात केली. तर आत्ता सुद्धा बरंच काही डोक्यात आहे, बरंच काही शेअर करायचं आहे. बरेचसे इव्हेंट देखील आहेत तिकडे. तर बघू, मजा करण्याचा तरी प्लॅन आहे. आणि आत्ता सगळं आवरायचं आहे घरातलं. देवपूजा झाली आज आणि पाणीही नव्हतं त्यात. नंतर मग आलं तर मग आधी पहिली देवपूजा करून घेतली, कारण आज गुरुवार आहे. तर प्रॉपर कशा देवांच्या ज्या मूर्त्या वगैरे असतात तर त्या क्लीन वगैरे करते. तर तसं करून वगैरे, आणि आता पुढे येण्याची डेट अशी निश्चित नाही झालेली आहे, त्यामुळे कधी पुन्हा या सगळ्या गोष्टी होतील माहीत नाही. 15 दिवस तर 15-20 दिवस तर आरामात जातीलच. आणि अजय काही ह्या सगळ्या गोष्टी नाही करू शकणार, कारण त्यांना सकाळी बराच लेट होतो. त्यामुळे जी रोजची नेहमीची पूजा वगैरे आहे ती करून ते जातील. पण बाकी सगळ्या डीप क्लिनिंग जे म्हणतो आपण ते तर त्यांच्याकडून होणार नाही, म्हणून मी आज करून घेतलं सगळं. आणि आता बॅग पॅकिंग सुद्धा वगैरे करायची आहे. ऍक्च्युली अजय हाफ डे येणार आहेत, तर मग त्यांच्याकडूनच बाकी थोड्याशा गोष्टी ज्या आहेत त्या करून घेईन. आणि एनिव्हर्सरी आहे तर सेलिब्रेशन काहीच नाहीये, पण साधारण आजचा दिवस तरी गोड काहीतरी पाहिजे, म्हणून मग मी गुलाबजामुन केलेत. कालच करून ठेवले, कारण मला माहित होतं की आज काही वेळ मिळणार नाही. आणि अजयना खाऊने हवे होते, तर मग मी ते सुद्धा बनवणार आहे. बनवले नाहीयेत, बनवणार आहे दुपारी. तर आत्ता सगळं आवरते. मेन म्हणजे आयब्रो सुद्धा खूपच जास्त वाढलेत, त्याच्यामुळे ते आधी पहिले जाऊन करायचे आहेत पार्लरमध्ये, तर ते करते. मेडिकलमध्ये सुद्धा काम आहे, तर तेही करायचंय. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या बाहेरच्या आहेत त्या आधी करून येते आणि त्याच्यानंतर मग घरातलं आवरायला घेते. सगळ्या घरामध्ये पसारा पडलेला आहे आणि तो आता आवरायचा आहे, कारण मग नंतर पुढच्या 15-20 दिवसात काही ते होण्यासारखं नाही यांच्याकडून. तर चला आता. आणि हे सगळं सामान इकडे काढून अर्ध जसं आठवेल तसं तसं काढून ठेवलेलं आहे, कारण एखादी गोष्ट विसरायला नको म्हणून. आणि हा इकडे सगळ्या कपड्यांचा पसारा वगैरे ठेवलेला आहे. आणि ॲक्च्युली ओलं टॉवेल वगैरे सुद्धा ठेवलं इकडे. आणि हे सगळं मेकअपचं सामान वगैरे आहे थोडंसं. यातलं अर्ध सुद्धा मी कधी कधी यूज करत नाही, पण घेऊन जाते. कारण कसं होतं की हे दिवस आपले असतात ते फंक्शन वगैरे चे असतात, कारण कुठे फंक्शन असलं तर मग अचानक जाणं होतं. तर त्याच्यामुळे मग हे ठेवावं लागतं सामान स्वतः बरोबर. कारण मागच्या काही वेळा मी गेली तेव्हा असं पण झालं होतं की अचानक एखाद्या फंक्शनला जावं लागलं आणि माझ्याकडे असं काही सामानच विशेष असं नव्हतं. त्याच्यामुळे मी आता प्रत्येक वेळी थोडंसं तरी का होईना मी घेऊन जाते. जाताना भले किती पण ओझं झालं तरी चालेल. मग त्यातल्या काही गोष्टी वापरल्या जातात, काही नाही जात. आणि हे इकडे इस्त्रीचे कपडे वगैरे सुद्धा आणून ठेवलेले आहेत, पण ते काही कालपासून उघडून बघायला वेळच नाही मिळालाय. तर आता बघू. आणि बाकी सगळं जे आहे ते नंतर काढायचं आहे आणि नंतर मग लावून घेईन मी. 12 वाजलेत आणि मी घावण्यांचं जे बॅटर असतं ते मी इथे बनवून घेतलंय. तांदूळ रात्रीच भिजत घालून ठेवले होते, त्याच्यामुळे
बॅटर बनवलं आता आणि घावण्यांसोबत बटाट्याचा रस्सा केलाय. तर एक मिनिट मी तुम्हाला दाखवते. बघा हा बटाट्याचा रस्सा आहे इथे. खूप छान लागतो घावण्यांसोबत. आम्हाला खूप आवडतं हे कॉम्बिनेशन आणि पटकन झालं आज गडबडीच्या या दिवसामध्ये. आणि इकडे मी घावण काढते, म्हणजे सुरुवात केलीच आहे. हे बघा, तर पटपट या सुद्धा गोष्टी करून घेते. अजय येतीलच साधारण 1:30 वाजेपर्यंत अजय येतील, मग तोपर्यंत हे तेवढं होऊन जाईल. काय झालं, गेली होती मार्केटला आयब्रो करायला आणि बाकीची 2-4 कामं होती ती, पण ती कामं झाली पण आयब्रो काही झाले नाहीत. कारण पार्लरमध्ये मी ज्या पार्लरमध्ये जाते रेग्युलर तिथे भरपूर गर्दी होती आणि मला एवढा वेळ थांबणं पॉसिबल नव्हतं. तर मग मी म्हटलं थोड्या वेळाने नंतर जाईन. तर आता मला परत जायचंय, म्हणजे तो टाइम पहिला वेस्टेज गेला. आता परत जावं लागणार आहे. आता बघू, घावणे थोडेसे करते आणि नंतर जाऊन येते, कारण आराध्याला भूक लागली त्याच्यामुळे अगोदर घेतले करायला. तर आता थोड्या आधी त्याच्यापुरतं करते आणि मग येऊन करीन, कारण तसं पण 1-1:30 वाजेपर्यंत अजय येणार आहे, तर त्याच्या आधी झाल्याशी ठीक आहे. आज आमची एनिव्हर्सरी आहे, पण एक मिनिट मी घावना काढते. आमची एनिव्हर्सरी आहे आणि 7 वर्ष कंप्लीट झाली आहेत लग्नाला. पण असं बऱ्याच वेळा झालंय की मे महिन्यात लग्न झालंय, त्याच्यामुळे हे दिवस गावी जायचे असतात. तर बऱ्याच वेळा असं होतं की आम्ही दोघंही गावी असतो, कधी मी एकटी गावी असते आणि कधी ते इथे असतात. खूप रेअर रेअर म्हणजे एकदाच झालंय की आम्ही दोघंही एकत्र होतो इथे. तेव्हा सेलिब्रेट केलेली एनिव्हर्सरी. आणि एकदा फर्स्ट एनिव्हर्सरी जी होती ती माझ्या माहेरी, तेव्हाही आम्ही गावालाच गेलेलो, लग्न होतं चुलत भावाचं माझ्या, तर तेव्हा तिकडे सेलिब्रेट केली होती. अदरवाईज असंच असतं की मी गावी जाते ते इथे असतात, मी गावी जाते ते इथे असतात, असं होतं. पण आता बऱ्याच वेळा असं ठरवते की हा दिवस सेलिब्रेट करून नंतर जायचं वगैरे. पण आम्हाला तिकीट आजच्या नव्हत्या काढायच्या, पण नंतरच्या भेटत नव्हत्या 13-14च्या वगैरे. तर म्हटलं काय आता नावीलाज आहे, तर आपण आताच काढूया 12च्या आजच्या. तर ठीक आहे, म्हणजे आजचा दिवस तरी मिळाला आम्हाला दोघांना थोडासा एकत्र. तसाही काही उपयोग नाही, कारण ते ऑफिसला गेले. आता आम्हाला सोडायला वगैरे जावं लागेल. ट्रेन संध्याकाळी लवकर आहे. रात्री सेलिब्रेशन करणं पॉसिबल नव्हतं. जर समजा कुठे बाहेर वगैरे गेलो असतो डिनरला वगैरे, तर तसं पॉसिबल नव्हतं, कारण लवकरची ट्रेन आहे 8:30ची. तर त्याच्यामुळे घरातनं पण लवकर निघावं लागणार आहे. अजय सोडायला येणार आहे, तर त्याच्यामुळे ते पॉसिबलच नव्हतं संध्याकाळचं. म्हणून मग आता त्यांना घावणे आवडतात म्हणून मग घावणे केले आणि सिंपल बटाट्याचा रस्सा वगैरे असं जेवण केलं आणि गोड पाहिजे म्हणून गुलाबजाम केले. तर आता चला बाकीचं आवरून घेते. 4 वाजले दुपारचे आणि अजय नेहमीप्रमाणे आलेलेच नाही आहेत. सांगितलं होतं 1-1:30 वाजेपर्यंत येतो म्हणून आणि आलेच नाही आहेत. हे नेहमीचंच आहे, कामामुळे नाही येता येत. सो मी भरपूर वेळ वाट बघितली आणि आता मला पण भूक लागली, सो मी आता जेवून घेते. तसं इथं काय मी वाट बघत होती, कारण आज जेवण बनवलेलं, कारण युजली दुपारचं जेवण वगैरे नसतं, असं चपाती भाजीच असते. तर आज बनवलेलं म्हणून वाट बघत होती एकत्र जेवू म्हणून, कारण संध्याकाळी आम्ही नसणार आहोत आणि मे बी तिकीट सुद्धा मिळाले आहेत की नाही अजून काही कळलेलंच नाहीये. सो आता आधी पहिले जेवून घेते, नंतर भेटते तुम्हाला. आणि हे आहे माझं जेवणाचं ताट. घावण आहेत, बटाट्याचा रस्सा आहे आणि हे लोणचं आहे, गोड लोणचं कैरीचं. ते थोडं जास्त दिसतंय कारण मला खूप आवडतं, त्याच्यामुळे मी थोडंसं जास्त घेतलंय ते. आणि गुलाबजाम आहेत जे मी नंतर खाईन. सो आत्ता आधी एवढं जेवून घेते. दुपारी साधारण 3 वाजता अजय आले आणि त्याच्यानंतर मग मी पॅकिंग वगैरे करायला घेतलं. तिकीट कन्फर्म नव्हती, तरी पण म्हटलं पॅकिंग वगैरे करून ठेवूया सगळं. तर त्याच्यामुळे आता मी इथे बॅगा वगैरे भरते, कपाटातले कपडे वगैरे काढून घेतलेत. हॉलमध्ये जे सामान होतं ते इकडे आराध्य आणून देतोय मला बेडरूममध्ये. त्याचीसुद्धा मध्ये मध्ये सगळी लुडबुड चालू आहे.
नको म्हणून, कारण कसंही करून जायचंच आहे गावाला. आणि तशी पण बसची तिकीट भेटली असती, पण मला बस जमत नाही पर्सनली, गाडी लागते. त्याच्यामुळे ट्रेनची तिकीट मिळवण्याचा प्रयत्न चालला आहे. तर आता ह्या बॅगा तरी भरून ठेवते, जायचं न जायचं फिक्स होत आहे की नाही आजचं मला माहीत नाही. तर एवढे सारे कपडे आहेत, आराध्याचे आणि माझेच आहेत फक्त, आणि जास्त नाही आहे, थोडेसेच आहेत, एकदम जास्त आहे. याच्यातले अर्धे तरी तसेच मागे येतील, पण जाताना घेऊन जाते, बघू आता काय ते. पटापट सगळं पॅक करून घेते. तर चला, आता ह्याच्यातलं अर्ध काम यांना देणार आहे, अजयना, कारण मला आता कंटाळा आलाय पॅकिंग वगैरे करायचा. आधी थोडासा राग पण आलेला, लेट झाले म्हणून. सो चलो, चला करून घ्या. चला आता त्या बॅग वगैरे पॅक झालेल्या आहेत आणि आम्ही आता गावी जायला निघालो आहे. फायनली आमचं तिकीट कन्फर्म झालं. ॲक्च्युली आम्हाला वाटलेलं की आता नाहीच होत आहे, म्हणून आम्ही उद्याच्या ह्याच्यावर होतं भरोशावर की उद्या जाऊ म्हणून, पण अचानक कॉल आला की तिकीट कन्फर्म झालंय ते. तर आता आम्ही चाललोय. तर आता आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.